माझ्या फुटबॉल प्रेमी मित्रांनो, या वीकेंडच्या लीग फेजेसच्या महत्वाच्या शनिवारच्या मॅचेस सगळ्या झालेल्या आहेत. पहिल्यांदा टॉटनहॅमनं लीड्सवर 2-1 विजय मिळवला. डॉर्टमंड आणि लाइप्झिग ही बुंडेसलिगाची मॅच 1-1 अशी ड्रॉ झाली आहे. आर्सेनलनं वेस्ट हॅमवर 2-0 विजय मिळवलाय. टेबलमध्ये त्यांना बूस्ट मिळालेला आहे. मँचेस्टर युनायटेडनं संडरलँडला हरवले 2-0. अखेर मँचेस्टर युनायटेडला एक विजय मिळाला, ज्याच्यामध्ये बेंजामिन सेस्कोनं गोल मारलेला आहे. त्यानंतर रात्री झालेल्या मॅचेसमध्ये महत्वाचं म्हणजे चेल्सीनं लिव्हरपूलवर 2-1 असा विजय मिळवलाय. सलग तिसरा पराभव हा लिव्हरपूलचा. 2 प्रीमियर लीग आणि 1 UCL ची मॅच लिव्हरपूलनं सलग हारलेली आहे. ही मॅच तशी ड्रॉ सुटली असती, पण 95व्या मिनिटाला एस्टाव्हिओ चेल्सीचा प्लेअर यानं गोल मारला आणि ही मॅच चेल्सीला 2-1 अशी जिंकून दिली. प्रीमियर लीग मध्ये लिव्हरपूलला हा आणखीन एक मोठा नुकसानीचा धक्का. त्यानंतर बायर्ननं फ्रँकफुर्टवर 3-0 असा प्लेन विजय मिळवला. लुईस डियाजचे 2 गोल आणि 1 असिस्ट. नवीन आणलेला खेळाडू, ज्याच्यामध्ये केनची 1 गोल आहे. आणि मध्यरात्री झालेल्या मॅच मध्ये रियाल मॅड्रिडनं विलारियालवर 3-1 असा विजय मिळवलेला आहे. विनिशियस ज्युनियरचे 2 गोल, एम्बापेचा 1 गोल. एका रात्रीपुरती तरी रियाल मॅड्रिड कमीत कमी ला लिगाच्या टॉपला आहे. आता बार्सेलोनाच्या मॅच मध्ये काय होते याच्यावरनं ला लिगाचं टेबल या आठवड्याचं डिसाईड होणार. या होत्या शनिवारच्या झालेल्या लीग फेजेसच्या मॅचेस. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि दैनिक फुटबॉलला नक्की फॉलो करा.